जातो मात्र समाज बांधवांचे काय क्लिपा फिरत आहेत, ओपनली लोगो दिसतंय, ओपनली बॅनर दिसतंय. लोकशाहीची म्हणजे अंतिम घटका महाराष्ट्रामध्ये मोजायला सुरुवात झाली आहे. सरळ सरळ म्हणजे पोलिंग बूथच्या केंद्रामध्ये बॅनर्स लावलेत आणि पत्रकारांना तिथल्या आरोनी, त्यांचं वृषाली पाटील नाव आहे, त्यांनी सांगितले आम्ही परमिशन दिली आहे. संविधानाने सांगितले की 100 मीटरच्या आत काहीच असतं कामा नाही. आणि वृषाली पाटील नावाच्या मॅडम जर तुम्हाला आतमध्ये लावू देत असतील बॅनर्स तर ते धक्कादायक आहे सगळं. एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेवरचा प्रचंड दबाव आणि निवडणूक आयोग हे म्हणजे मला शब्द नाहीत त्यांच्यासाठी वापरण्यासाठी. पण असं जर असेल तर ह्याच्या पुढच्या निवडणुका या सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात आणि सत्ताधाऱ्यांनीच निवडणूक यंत्रणा लाभवाव्यात. म्हणजे मग जेणेकरून निवडणुकीचा आपल्याला खर्च पण आयोगाचा खर्च वगैरे काय करावा लागणार नाही. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलेले आहेत, ईव्हीएम मशीनला करंट लागतोय, ईव्हीएम मशीन बंद आहेत, लोकांच्या रांगा आहेत, ईव्हीएम मशीन स्लो एक दीड तास. मी तुम्हाला तेच सांगतो ना की निवडणूक आयोग हे मस्करी झाली आहे. निवडणूक आयोगाने या देशाच्या राजकारणाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचं वाटोळं करून टाकलं. 12:30 वाजेपर्यंत फक्त जिल्ह्यामध्ये 19% मतदान झालं आहे. कुठेतरी मतदारांची टक्केवारी वाढण्यात अपयशी पडतंय का? हळूहळू टक्केवारी पण वाढणार नाही, टक्केवारी पण होणार नाही, लोक मतदानालाच येणार नाहीत. कारण का जिवंत लोकशाहीचं जी काही लक्षणं असतात ती दिसतच नाही आहेत. दादागिरी, पैशांचं खुलेआम वाटप, अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूला झुकणं, जणू काय आपण सत्ताधाऱ्यांचे नौकर आहोत अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचं वागणं, पोलीस यंत्रणेवरती असलेला प्रचंड दबाव, बूथच्या आतमध्ये जाऊन दादागिरी करणं, हे सगळं चालू असेल तर लोकांना पण नाही आवडत. मंत्रिमंडळातले मंत्री आहेत गणेश नाईक, त्यांचंच नाव नाही आहे, गणेश नाईकांचं नाव नाही आहे. मतदार यादीमध्ये नाव नव्हतं त्यांचं. एकनाथ शिंदेंना विचारत होतो. सर, नोटा संदर्भात याचिका दाखल केलेली होती, मात्र कोर्टाने सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणावरचे मतदार नाही, त्यामुळे ती फेटाळली कोर्टाने. नाही, मला माहीत नाही. याच वृषाली पाटील यांच्या विरोधात अगोदर देखील कारवाई. मी स्वतः या वृषाली पाटीलांविरुद्ध सांगितलं होतं की या वाटेल ते करतात, वाटेल तशा वागतात, काहीही निर्णय देतात. पण निवडणूक आयोगाला लक्षच द्यायचं नाही. निवडणूक आयोगाला हे म्हणजे त्या प्रक्रियेचंच 12 वाजवायचे, त्याला आपण काही करू शकतो. देखील आरोप केले की निवडणुका कशाला घेता, निवडणुका घेऊच नका, काय फायदा असेल. मग मी तर अजूनही म्हणतो की निवडणुका घेऊच नका. सत्ताधारी पक्षाला सांगा की तुम्ही घ्या निवडणुका आणि निवडून या. उद्या काय चित्र असेल आणि मुंबईमध्ये मला काय फार आशा म्हणजे फार काय आशा नाहीत मग. ओके.